नमस्कार, बारामती समाचारमध्ये आपले स्वागत आहे। सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या बारामती जवळील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी आगामी नगरपंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली असून ती पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। यामुळे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तावरे यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे। माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे। राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। माळेगाव ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ तावरे गटाचेच वर्चस्व राहिले आहे। त्यामुळे नगरपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ते जीवाचे रान करतील यात शंका नाही। सध्या रंजन तावरे हे भाजपकडून निवडणूक लढवणार की स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरणार याबाबत उत्सुकता आहे। मात्र त्यांनी निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार केल्याने बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा रणधुमाळी सुरू झाली आहे। कशा पद्धतीने सामोरं जाणार? निवडणुका ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही घालून दिली आहे देशाला, त्या लोकशाहीच्या अनुषंगाने होणारी निवडणूक आम्ही लढवणार आहोत। आणि लोकशाहीमध्ये निश्चितपणे गेली 30, 35, 40 वर्ष निवडणूक आम्ही लढवत आलेलो आहे। त्यामुळे ही निवडणूक काही नवीन आहे असं नाही, ही निवडणूक आम्ही लढवणार। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली, काय नेमकं त्या बैठकीमध्ये ठरलं? निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका नगरपंचायती त्यांचा आढावा घेतला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्या उमेदवारांच्या याद्या प्रत्येक ठिकाणच्या त्यांनी त्या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या मागवल्या, चर्चा केली आणि त्यांनी ते सगळं वरिष्ठांच्याकडं पाठवून आज मुंबईमध्ये त्यांची चर्चा होईल। सकाळी मीटिंग झाली, चर्चा होऊन जो काही निर्णय होईल माहितीचा तो त्या ठिकाणी ते कळवणार आहेत। तुम्हाला माहिती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचा निर्णय झाला? कसं आहे, जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा पातळीवर ते सगळे निर्णय दिलेले आहेत, त्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या। आता काही ठिकाणी महायुती आहे, काही ठिकाणी स्वतंत्र पक्षावर आहेत, काही ठिकाणी आघाडी आहे एकत्रितपणे, असं वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण असून त्याप्रमाणे लोकांच्या सूचना आहेत। पार्टी जो निर्णय घेईल तो अंतिम राहील। पार्टीने सांगितलं की अजित पवार यांच्या सोबत लढा, तर तुमची भूमिका काय? काय सांगितलं? तर पार्टीने जर सांगितलं अजित पवार यांच्या सोबत लढा, तर तुमची भूमिका काय असणार? पार्टीनं लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला सांगितलं की अजित पवारांच्या बरोबर सहकार्य करा, महायुती म्हणून काम करा। आम्ही त्या वेळेला त्यांचे काम महायुतीमध्ये केलेलं आहे, महायुतीचे उमेदवार म्हणून। वरिष्ठांचा जो आदेश येईल तो आम्हाला मान्यच करावा लागेल। फक्त त्याच्यामध्ये आमची सन्मान्य तडजोड असावी अशा प्रकारची भूमिका असणार आहे। काय नेमकी भूमिका काय तुमची? तडजोडीची निकष काय? वरिष्ठांच्याशी चर्चा करून जी काही सन्मान्य तडजोड आहे त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी मागितली तर देता का? उगीच देता? त्यांनी मागितल्याशिवाय तडजोड देण्यात काय तथ्य नाही। माळेगाव ग्रामपंचायत 30 वर्ष तुमच्या ताब्यात होती। होय। आता काल ह्या बारामती तालुक्याची पहिली नगरपंचायत म्हणून आता ती उदय झालेली। होय। तर आता इथून पुढे तुमचं राजकारण आणि आता ही नगरपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी तुमची रणनीती कशी असणार? ग्रामपंचायत आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक झालेला नाही आता। पूर्वी ग्रामपंचायतीत 17 सदस्य होते आणि सदस्यातून सरपंच निवडला जात होता। आताही माळेगाव नगरपंचायतमध्ये 17 प्रभाग आहेत आणि 17 नगरसेवक आहेत आणि 18वा नगराध्यक्ष आहे। काय तेव्हा नगरपंचायत आणि ग्रामपंचायतमधल्या निवडणुकीने आणि मतदारामध्ये फार मोठा काही फरक आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे त्या निवडणुका निश्चितपणे आपण जिंकू शकतो। सामान्य माणसावर माझा विश्वास आहे।
सामान्य माळेगावचा मतदार स्वाभिमानी मतदार आहे, तो विचारानं निश्चितपणे आमच्याबरोबर राहील. माळेगाव ग्रामपंचायत आधी पूर्ण ताब्यात घेत नाही. हां. तर ती फक्त काकाच्या ताब्यात आहे. तर ती आपल्या ताब्यात येण्यासाठी त्यांनी एक राजकारणाचा खेळ म्हणावे आणि रंजन काकाचं आपलं नेतृत्व जे आहे ते कुठेतरी कमी करण्यात यावं म्हणून ग्रामपंचायतला नगरपंचायत करून राजकारण संपवण्याचा प्रयत्न आहे. ते झालेलं आहे, आता त्यांनी केलेलं आहे. आता नगरपंचायत होऊन 5 वर्ष झाली. आता तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे. फक्त माझं एकच आव्हान आहे की पैशाच्या जोरावर मतदाराला पैसा न वाटता या तालुक्यातली उमेदवारी निवडणूक त्यांनी जिंकून दाखवावी. विकासाचं काम केलं आहे का नाही भरपूर. तालुक्याचा विकास झाला एका बाजूने आपण सांगतोय, मग तालुक्याचा विकास झाला असेल तर बारामती नगरपालिका असेल, माळेगाव नगरपंचायत असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल, या सगळ्या निवडणुकीचा विचार केला तर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून निवडणूक त्यांनी जिंकाव्यात अशा प्रकारची माझे त्यांना आव्हान आहे. माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं, परंतु नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत. यावर तुमचे काय मत आहे? नाही, गेले 5 वर्षात नागरिकांना फार मोठ्या काही सुविधा मिळाल्यात अशी परिस्थिती नाही. काय घरपट्टी, पाणीपट्टी ह्या सगळ्या गोष्टी डबल होत जाणार आहेत. गावामध्ये रस्ते आहेत तसेच आहेत. गावाच्या विकास कामात लाईट, पाणी, स्वच्छ पाणी गावात ग्रामपंचायतमध्ये मिळत होतं फिल्टर पाणी, आताही तेच पाणी आहे. काय म्हणजे आज फक्त त्या सर्वसामान्य नागरिकाची घरपट्टी, पाणीपट्टी वाढणारे हे आत्ताचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे तुम्ही प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहता का? 2 गोष्टी आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे निवडणुका लढवायचा. त्यांनाही तो अधिकार आहे, आम्हालाही तो अधिकार आहे. आणि निवडणूक कुस्ती खेळताना प्रत्येकजण जिंकण्याच्या उद्देशाने जिंकत उभा राहिलेला असतो. जय पराजय एकाचा होत असतो, एकाचा विजय होत असतो. त्यामुळं ह्या निवडणुकीकडे पाहताना जिंकायचे या उद्देशानेच उभा राहणे. अजित पवारांचं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे. आगामीची निवडणूक झाली, पोलीस निवडणूक आता परत पार पडते नगरपंचायतीची, कसं पाहता? मी सांगितलं ना, ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवणार आणि जिंकण्यासाठी लढणार. सर्वच्या सर्व ठिकाणी आमचे चांगले उमेदवार असणार. दोन्ही पर्याय आम्ही तुम्हाला सांगितले. अजित पवारांचं आव्हान असणार आहे. कारखान्याच्या निवडणूक आपण पाहिलं, अजित पवारांनी त्यांची पूर्ण ताकद पणाला लावली होती. हो, कसंही करून तो कारखान्याची काम आहे. होय. आता ती परिस्थिती होऊ शकते वाटते. तसं फार मोठं काही कसरत करून माळेगावच्या विकासात भर पडली गेल्या 5 वर्षात अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळं त्यांची तयारी जेवढी तेवढीच आमची तयारी आहे. काय काका, कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हारलो असं म्हटलं होतं, तर या निवडणुकीत तुम्ही आता काळजी घेणार का? काळजी तर घ्यावीच लागते सगळ्या निवडणुकामध्ये. काय अधिकाऱ्यांनी प्रामाणिक वागलं पाहिजे ही भूमिका राहणारच ना. पारदर्शक त्यांनी वागावं, योग्य कायद्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढवावी ही आमची भूमिका राहणारच ना. माळेगाव निवडणुकीचा पराभवाचा वचपा तुम्ही या माळेगाव नगरपंचायतीमध्ये काढणार आहात? जनता ठरवेल, मतदार ठरवेल. माळेगावचा मतदार सुज्ञ आहे, त्याला बरं वाईट कळतं. आणि माळेगावची जनता वचपा काढेल असं वाटतंय? मी सांगितलं जनता निश्चित ठरवेल काय करायचे. योग्य अयोग्य त्यांना कळतं. काय कारखान्याच्या निवडणुकीचा पडसाद आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो. निवडणुकीचा पडसाद म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची सगळ्या बाजू तयारी असते, आम्ही तयारी करू. काय निवडणूक फक्त धनशक्तीवर जनशक्तीची लढाई आहे. याच्यामध्ये आता माळेगावचा सभासद शेतकरी वर्ग देखील इथंच मतदार आहे ना. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या उसाला भाव कमी जर दिला असेल तर त्याचा इफेक्ट या निवडणुकीमध्ये होईल का? कुणाला फायदा होईल? शेतकरी राजा ठरवेल. काय त्याला त्याचा नफा तोटा कळतोय.
काका असे कोणते विशेष प्रश्न असणार आहेत या निवडणुकीमध्ये ते समोर येतील? मालेगाव मध्ये आता असे कोणते प्रश्न विशेष असणार आहेत ते निवडणुकीत पुढे येतील? कसं आता निवडणुकीला प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते सगळे प्रश्न त्या प्रभागात समोर जनतेचे येणारच. काय